आणि आज कोल्हापुरात ह्या प्रमाणावर एसटी समुदायाच्या वतीनं सर्व जातींच्या वतीनं आज महासंघर्ष मोठा काढण्यात येत आहे. आणि माझ्या पाठीमध्ये नेमका हा मोर्चा नेमकं काय झालेला आहे, काय सांगता आज एसटी समस्त एसटी जातीच्या वतीनं आज महासंघर्ष मोर्चा काढण्यात येतो. अनुसूचित जाती जन आरक्षण मोर्चाच्या वतीने आज जो महासंघर्ष मोर्चा काढण्यात आलेला आहे तो फक्त यासाठीच आहे की बाबासाहेब दिलेलं जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये ज्या 59 जाती आहेत त्या 59 जातीला त्यांचा खऱ्या अर्थानं लाभ मिळावा. कारण आजकालच्या या इलेक्शन मध्ये अनेक लोक उच्चवर्णीय लोक ज्याची 100 एकर रानं आहेत ती लोक मागासवर्गीयांचं आरक्षण लाटायचा प्रयत्न करत आहेत आणि मागासवर्गीयांचं आरक्षण घेऊन राजकीय पदावर जात आहेत. लोकशाही ह्यामुळे धोक्यात येत आहे. म्हणून आज आम्ही हा संघर्ष मोर्चा काढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील 5 वर्षाच्या इलेक्शन मध्ये 4 बोगस दाखले देण्यात आलेले आहेत. म्हणजे बेडा जंगलचा दाखला वेगळा, हुंडरीचा दाखला वेगळा, अगदी वेगवेगळ्या समाजातून उच्चवर्णीय लोक हे मागासवर्गीय दाखला काढतात आणि राजकीय आमच्या बहुजनांच्या घेतात. तो फायदा त्यांचा रद्द व्हावा हे दाखले कुठे देतात त्या अधिकाऱ्यांच्यावर आणि ज्यांनी ही पदं भोगत आहेत त्यांची पदं व्हावी यासाठी हा मोर्चा काढत आहे. आणि संसद दरबारी आम्ही नाही मागणार, आम्ही विचारणार आणि आम्ही विचारणार जे बोगस दाखले दिलेले आहेत त्यांचे दाखले रद्द व्हावे, ज्या अधिकाऱ्यांनी दाखले दिलेले आहेत त्या अधिकाऱ्यांची पदं रद्द व्हावी. ज्या अधिकाऱ्याने मोर्चाच्या माध्यमातून माझ्या पाठीमागून या ठिकाणी हा जमलेला आहे आणि प्रशासनाच्या विरुद्ध सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. पाहायला मिळते ही लोक आहेत त्याच्या मोर्चा मोठ्या प्रमाणावर काढताय. नेमका का मोर्चा काढताय? अनुसूचित जातीचे मोठे बोगस दाखले काढून काही उच्च जातीय समुदायांनी बोगस दाखले काढून निवडणुका लढवलेल्या आहेत. तर काही प्रमाणामध्ये शिक्षणामध्ये नोकरीमध्ये देखील फायदा घेतला काही रिटायरमेंट झालेलं आहे. तर या संदर्भामध्ये जे मूळ अनुसूचित जातीचे जे लोक आहेत त्याच्यावर अन्याय होतो आणि त्या संदर्भामध्ये बोगस दाखले रद्द करण्यात यावे आणि निवडून आले त्यांचे पद रद्द करण्यात यावे यासाठी हा मोर्चा सर्व अनुसूचित जातीतील 59 जातीचा मोर्चा सुरू आहे. तर बघू शकतो आपण की सर्व अनुसूचित जातीच्या कॅटेगरीमध्ये 59 जातींचा हा मोर्चा या ठिकाणी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर निघलेला पाहायला मिळाला. कोल्हापुरात आज पूर्णपणे निळं वादळ आलेलं आहे हे देखील आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. पुढे काय होईल नवप्रवाहासाठी रविराज कोल्हापूर.